पाहुयात पुढची बातमी। येवल्याच्या राजापूरमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। कांद्याला हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली। कर्जमाफी द्या, 7/12 कोरा करा अशी मागणी करण्यात आली। नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यातल्या राजापूर इथं शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन केलं। कांद्याला हमीभाव द्या, 7/12 कोरा करा तसंच संपूर्ण कर्जमाफी करावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये परिसरातले शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाविया। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आता आपण बघत तर येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी आक्रमक झाले असून यावेळी येथे या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। आपल्यासोबत काही शेतकरी काय सांगाल की काय मागणी आहे? मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे 7/12 कोरा करावा। बेभावात विकलेल्या कांद्याला 1500 रुपये प्रति क्विंटलने अनुदान द्यावे। 31 मार्च 2026 रोजी बंद झालेले मक्का खरेदी केंद्र नाफेडचं ते पुन्हा चालू करावे आणि ज्या शेतकऱ्यांनी नोंदवलेलं आहे त्यांना पूर्णपणे त्याचा लाभ मिळावा या प्रमुख मागण्यासाठी आम्ही रास्ता रोको आंदोलन केलेले आहे। अजून काही शेतकरी आपल्यासोबत आहे, काय सांगाल की काय अजून प्रमुख मागण्या आहेत तुमच्या? आमच्या मागण्या कांद्याला अनुदान मिळालं पाहिजे। मकाची कमी आम्ही 1100 पासून तर 1400 लोक मका ओपेले, असे 50% शेतकऱ्यांना मका ओपेले। खरेदी संघामध्ये नंबर नाही लागल्यामुळे त्यांना 2400 रुपयांना भाव अनुदान मिळालं पाहिजे। त्याच्यानंतर आमची मेन मागणी पाटाचं पाणी खेडीच्या तळ्यात टाकून आणि ते पाणी टाकून तिथे 2 किलोमीटर लिफ्ट 50 गावाचे हे करोडो शेतकरी आहे। कोळगावचा बांधारा उंच झाला पाहिजे, एक छोटा बांधारा आहे। एकूणच बघितलं तर कांद्यासह मक्याला अनुदान द्यावे अशा विविध मागण्या करता येवल्यातील राजापूर येथील शेतकऱ्यांनी तीव्र स्वरूपात रास्ता रोको आंदोलन केल्याचे यावेळी दिसून येत आहे। नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला।